तर रामराम मंडळी, आज आपण चाठणाला आलो कारण या ठिकाणी आज क्रिकेटचं उद्घाटन होतं आणि त्याच सोबत या ठिकाणचं आपल्यालाही आमंत्रण होतं, म्हणून मी आज या ठिकाणी आलो. आता या ठिकाणी आल्यावर आपली मंडळी तर आपल्याला भेटणार होती, पण हे जास्तच संकेत दिसत होत नाही. म्हणजे याच्या अगोदर आपल्याला पब्लिक भेटते, पण आज तर राव सुनामी झाली होती. तसं आता पहिलं बक्षीस घेणाऱ्यासाठी हे ट्रॉफी होती. बरं, आता सगळ्या टीम अडी येऊन पोहोचल्या होत्या, पण यातच मला हानिकारक वाली बॅट सापडली नाही. म्हणजे हे पाहिल्यावर तर माझ्याकडे शब्दच नाही काय यावर काय बोल. पण एवढ्याच छावा टीमचं आगमन झालं. आता टीमचं जसं नाव छावा ठेवलं तशीच कडक एंट्री मारली. याला म्हणतात टॉपचा विषय. म्हणजे पुढे ग्राउंड वरचे लोक यायलाच पाहिजे, कारण नान करती का हे असं दाखवायला. चला, याच्या बाद सगळे प्रमुख पाहुणे येऊन बसले. त्याचसोबत या सगळ्या मान्यवरांचं स्वागतही केलं. स्वागत समारंभाचा कार्यक्रम आटपल्या. नवनीत भाऊ पाटील यानं खेळाडूंचं मनोगत वाढवलं. त्याच्या बाद उद्घाटनाचा कार्यक्रम चालू झाला. नारळ फोडाफोडी. आता उद्घाटनासाठी सगळे प्रमुख पाहुणे ग्राउंडवर येऊन पोहोचले. त्याच्या बाद पूजा करून नारळ फोडून उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू झाला. आता याच्या बाद जशी क्रिकेटच्या मॅचला सुरुवात करतात तसंच या ठिकाणी सुरुवातीला राष्ट्रगीत चालू केलं. आता राष्ट्रगीत संपल्यावर बारी होती टॉस करायची. चला, आता रुपयाचा डॉलर वर फेकून टॉस बी झाला होता, पण या सगळ्यामध्ये कोण जिंकलं काय माहित. काय बा, कोण जिंकलं रे? मरी माता टॉस. चाला, तर मरी मातावाले टॉस जिंकले होते, पण आता टॉस कोणी जिंकू, पहिला मान तर प्रमुख पाहुण्याचाच असतो. चाला, आता पहिल्याच बॉलवर झपका बस. आता तसा उद्घाटनाचा कार्यक्रम बी संपला होता. चाला म्हटलं आता आपण थोडं अटपते घेऊ, पण यामध्येच नवनीत भाऊकडे पाहिलं काय एका यशस्वी शेतकऱ्याची झलक दिसून नाही. म्हणजे आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कसे उपक्रम राबून घेतले पाहिजे, या सगळ्या गोष्टी भाऊकडून शिकायला भेट. चाला, आता त्याच सोबत खूप साऱ्या गोष्टी आहेत शिकायसारख्या. सांगत बसलो संध्याकाळ होऊन जाईल. आता याच सोबत सगळ्याची रजा घेतली आणि आपल्या घरचा रस्ता पकडला. पण आता तुम्ही जाता जाता तेवढं फॉलोचं बटन दाबून, आणि त्याच सोबत हा व्हिडिओ तुम्ही कोण्या ठिकाणून पाहू राहिले तेवढं कमेंट करून मला नक्की सांग.